त्यांना लंच साठी आपण या ठिकाणी नक्कीच सुट्टी देतो. लंच ब्रेक झाला त्याचा. तर आमचे वैभव आणि समीर आजारी अंपायर असतील या सामन्यासाठी. या 22 मॅच आदरणीय यशवंत दादा म्हात्रे यांना विनंती करणे या आपण आपल्या शुभ हस्ते भावेश मॅन ऑफ द मॅच याला आपण ट्रॉफी द्यायची. वेल प्लेड भावेश, वेल प्लेड शंभू 11. शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. मॅच जबरदस्त रंगली शेवटच्या बॉल पर्यंत. अभिनंदन. वळूया आपण पुढील सामन्याकडे आणि पुढील सामना जसा सुरू होईल करूया कॉमेडी बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया आवाज, जो आवाज सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये धुमधुमतोय आणि ज्या आवाजाची सारी दुनिया झालेली दिवानी असा आवाज करण खान उर्फ के यांना आपण ऐकूया पुढच्या सामन्यासाठी. धन्यवाद. लवकरात लवकर सामना चालू करा. कुणाल 1988 मध्ये झाला यो. रुनैले आणि हंसिका 1988 मध्ये झाला. विक्की माने बोलला माहित कोण जिंकले. नाही टोस आहे जिंकला. रुनैले आणि टोस रुनैले बिल्डिंग रंग कशी लेवायचे आता इथे नाव थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. आफ्टरनून सेशन मध्ये पुन्हा एकदा नारायण प्रीमियर लीग मध्ये सर्वच नारायणकरांचं मनापासून सहर्ष स्वागत आपण करूयात. मॅच बिटवीन हंसिका 11 आणि ऋणव 11 या दोन संघांदरम्यान. आघाडीची जोडी आपण पाहतोय स्वप्नील शेंद्रे आणि सूरज पाटील. तर दुसऱ्या बाजूने सोमनाथ कुणाल आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात झालेली आहे. खोला टाकला. चांगली बॉलिंग ऑन साइडला बॉल मिड ऑनला चेस करून मागे चाललाय. डीप मधून फिल्डर येतात. डबलचा कॉल होता पण मात्र शेवटच्या क्षणात त्यांनी बघितलं की इथे धाव कदाचित होणार नाही. त्या कारणास्तव एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. आज ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जरूर आपण पाहणार आहोत. क्वालिफायर मॅचेस मध्ये 12 संघ आजही आपल्याला पाहायला मिळतील. 6 मॅचेस आपण नॉकआउट स्टेजला पाहणार आहोत. आणि आपल्या गावचा सध्याचा स्टार बॉलर विकी मानेला आपण जरूर पाहू. द्विशा रिची जितू निलेश 11 डोंबिवलीमध्ये अपील आणि अंपायरचा सिग्नल आपण पाहतोय. तो लेग बॅट डबलचा आता सिग्नल आहे. रनआउटला चान्स. ओहो ओव्हर थ्रो झालाय. चाललाय बॉल मागे. तिथे स्टॉप झाला आणि तोपर्यंत आपण पाहतोय की 4 धावा. 4 धावा ना अंपायर. 4 की 3 अंपायर. 3 धावा धावून पूर्ण करण्यात आलेल्या दोन्ही बॅटर्स कडून. 3 सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 5 वरती. आफ्टरनून सेशन आहे. दुपारचं कडाक्याचं ऊन. 5 धावा फलकावरती आहेत. इंटरेस्टिंग असेल मॅच. मिड ऑन मिड ऑफ आत एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर बाहेर ठेवलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. कुणाल लेफ्ट आर्म विकेट. स्टेप आउट झालेत. ओहो स्टंपला लागलाय बॉल आणि त्यामुळे तो पुन्हा डायव्हर्ट होऊन सिली पॉइंट कडे एकच जाव येत असताना आपण पाहतोय. आणि सिंगल सोबत स्वप्नील येत आहेत. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला येतोय आणि धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावरती. अंपायरचा देखील लंच ब्रेक आहे. आमचे दोन्ही प्लेयर सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. वैभव पाटील आणि समीर हजारी. 2 बॉल बाकी आहेत. कुणाल हाफ ट्रॅकर डाऊन साइडला पूल करत असताना बॉल गुल झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. साधा षटकार.
मात्र आपल्याला जरूर आक्रमण पाहायला मिळालं. एज आहे बॉल सध्या आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने. टोटल स्कोरचा विचार केला आपण तर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या सध्या 24 धावा. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मधून मागे फिल्डर त्या ठिकाणी येतात तोपर्यंत सहजरित्या धावा तर पूर्ण करण्यात आला 2 आणि या 2 धावांसोबत स्कोरचा विचार केला आपण तर टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 26 धावा धावा फलकावरती आपण पाहतात. या षटकातील अजून एक बॉल बाकी आहे. फुल लेंथ आहे मिड ऑनला आपण पाहतोय बॉल चालले लॉंग ऑन कडे पहिली धाव इथे सहजरित्या पूर्ण करण्यात आलेले. थ्रो फार खराब आहे ओव्हर थ्रो आणि आता धाव पूर्ण करत असताना आपण दोन्ही बॅटर पाहतोय. ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 28 धावा. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय तो बॉलिंग साऊथ आफ्रिकेने देखील केले. वन 89 for 9 आणि आता ऑल डाऊन बिकॉज गिल रिटायर्डेड. चला जास्त वेळ घेता फिल्डिंग करणारी टीम. थर्ड ओव्हरला आपण पाहतोय सुरुवात होते. थर्ड ओव्हरला सुरुवात पवन स्टेप आउट झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर आणि अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. मनोज पवार आणि प्रसाद सहस्रबुद्धे सध्या लंच करतायत त्यामुळे दोन्ही अंपायर्स मैदानात जात आहेत आणि चांगली भूमिका आहे दोन्ही अंपायरची. वाईड आलाय धावा 29. लॉफ्ट केलाय मिस टायमिंग वाटतंय लॉंगरला फिल्डर आहे चांगली कॅच फलंदाज बाद. स्वप्नील शेंद्रे आउट.
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सतरा धावांची बॅटिंग इनिंग आपण बघितली स्वप्नील शेंद्रेकडून या मॅच मध्ये. जो महत्वपूर्ण खेळ त्याचा राहिला आहे, कारण हंसक 11ने पहिली मॅच गमावली आहे, तर ऋणव 11ने देखील पहिला सामना जिंकलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे. आदरणीय निलेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसन ग्रहण करा. सुस्वागतम. तकदीर आला आणि मात्रेने पहिलाच मारला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर षटकार. स्कोर सध्या आपण पाहतो 35-35. खोला टाकलाय चांगली. आता बॉलिंग आपल्याला जरूर आपण पाहतोय पवन या गोलंदाजाकडून. मागचा षटकार गेला. पवनला माहिती आहे की इथे जर आता मात्रेच्या अगेन्स्ट आपण त्याला स्लॉट मध्ये बॉल दिले, खराब बॉल टाकले तर धावा येणार आहेत. 35 धावा सध्या धावाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावांचा वेग स्वप्नीलने सुरुवात केली, सूरजने साथ दिली, तर तकदीर आला आणि त्याचा बॅटमधून एक षटकार देखील आला. बॅट फिरली हातामध्ये. मिस टायमिंग. लॉंग ऑफ चा फीडर. ओहो, सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती होती. जज करता आला आणि बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर चौकार. कांदा भाकरीची वेळ झालेली आणि त्यामुळेच आमचे अंपायर सध्या मैदानाच्या बाहेर आहेत. आज कार्तिकी एकादशी देखील आहे, त्यामुळे बऱ्याच जणांचा उपवास देखील. आमचे मनोज पवार सर देखील फराळाचा आनंद घेत आहेत. 39 धावा धावफलकावरती. षटकारासोबत आपण चौकार देखील बघितला आणि नारायणकरांनी फार चांगली सोय केलेली आज प्रत्येकाची. आदरातिथ्य तुम्ही कसं करता यावरती जरूर त्या गावाचं आपण एक हे पाहत असतो त्या आयोजकांचं. आणि इथे आल्यानंतर त्या सर्व सोयी आपल्याला पाहायला मिळतात. एकाच गावाचे सर्व खेळाडू आहेत, आयोजक आहेत आणि आज ते नारायणकरांनी या स्पर्धेद्वारे आम्हाला सर्वांना दाखवून दिलेलं आहे. स्विच हिटचा प्रयत्न, चांगला फटका. स्विच केला आणि डीप थर्ड मॅनला बॉलला पाठवलंय. तकदीर आता सेट झालाय आणि तकदीर मात्र शोला सुरुवात झाली आहे. वरती आहेत आणि आता असेल या ओव्हर मधला शेवटचा बॉल गोलंदाज पवनचा. वाऱ्याचा वेग थोडासा मंदावलेला जरी असला तरी तकदीर मात्रेच्या धावांचा वेग मात्र मंदावला नाही आणि त्या कारणास्तव आता बॉल इकडे हरवलाय. त्याला बराच मार पडला मागच्या काही बॉलवरती, त्यामुळे तो हरवला आणि आता नवीन बॉल द्यावा लागतोय संयोजकांना. नवीन बॉल जेव्हा जेव्हा येतो मॅच मध्ये तेव्हा बॅटिंग करणाऱ्या टीमला तो आवडत नाही,
कारण त्याची फर थोडीशी निघालेली नसते, फर जास्त असते, त्याला ट्रॅव्हल तो बॉल तितका वेगाने होत नाही, हवेमधून तितकासा तो फ्लाय होत नाही, त्यामुळे जितका जुना बॉल असेल तितका तो ट्रॅव्हल होतो, त्यामुळे तो बॅटिंग करणाऱ्या संघाला जुनाच बॉल आवडतो. दुसऱ्या बाजूने जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, आता 3 4 5 जण त्या ठिकाणी चाललेली आहेत त्या बॉल शोधण्यासाठी. बॉल शोधून आम्हाला देणार नाही, ते स्वतःलाच घेऊन जातील. फुल लेंथ होता बॉल, पॉइंटला चालला, वळला, आता चान्स आहे डबलचा आणि पहिली धाव झाली पूर्ण. डबलचा कॉल आहे, मात्र धावतोय स्ट्रायकिंग एंडला आणि पोहोचला देखील. गुड जॉइनिंग बिटवीन द विकेट, झोकून दिलंय स्वतःला. आणि जर इथे आपण बघितलं तर भरत देखील काय अपील करत होते. धावा मिळत असताना आपण पाहतोय ते अर्थातच 2 आणि या 2 धावांनी स्कोर आपण बघितला तर तो 45 धावा फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग विसरता कामा नये. दुसऱ्या बाजूने ऋणविलेमध्ये पहिला सामना जिंकला. भरत पाटील यांनी जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. सो भरत पाटील यांच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्हाला 50च्या पुढे धावा उभाराव्या लागणार होत्या. आतापर्यंत चांगली बॅटिंग. कुणालच्या पहिल्या ओव्हरमध्ये 18, सोमच्या सेकंड ओव्हरमध्ये 10, तर या पवनच्या ओव्हरमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. आणि चांगली धावगती मेंटेन करत असताना स्वप्नील शेंद्रे असतील, सूरज पाटील आणि त्यानंतर तकदीर मात्रे. लास्ट ओव्हरला आपण सुरुवात करतोय आणि गोलंदाज आता आलेला आहे तो हंश पाटील. मॅच बॉल आलेला आहे. ते 5 जण गेलेले त्याने शोधला का? थँक्यू. अंश पाटील फुल टॉस स्वंग करण्यात आला आणि बॉल सध्या काऊ कॉर्नर कडे. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आला जर आपण बघितलं तर षटकार. खराब बॉलिंग. फुल टॉस आला स्लॉगर मध्ये. पहिला बॉल अंशचा सीमारेषेच्या बाहेर. दुसरा लो फुल टॉस अटेम्प्ट केला. लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश चांगली फिल्डिंग. एका धावेने स्कोर आपण पाहत आहोत तो सध्या 54 धावा. 54 माफ करा 52 धावा. 52. अंश शफल झाला. फुल लेंथ ऑन साइडला वळवलंय. पट गॅप शोधू शकला नाही. टोला बॉल लागलाय आणि मिड विकेटला तो झेललाय फलंदाज. बॉल मध्ये किती धावा येतात? समोर भरत पाटील सारखा चिपकू प्लेअर आहे. त्याला माहिती आहे ओपन कसं करायचं, शेवटपर्यंत कसं खेळायचं. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळण्यासाठी माहिर असलेला भरत त्याच्या संघाच्या विरुद्ध तुम्हाला 60 धावा उभाराव्या लागणार आहेत. सध्याचा स्कोर 52. 3 बॉल बाकी आहेत. नवीन बॅटर आलेत. हर्षदाला लॉफ्टेड ऑन ड्रा केला आणि चांगली फिल्डिंग उमेश कडून. गुड फिल्डिंग. धाव 1 मिळतीये आणि एका धावेसोबत डायरेक्ट हिटला चान्स घेतले फलंदाज बाद. कैलास पाटील इन ऍक्शन मध्ये होते. तो आनंद पाठ डायरेक्ट हिट
पुल करायचा होता, बॅट हातात फिरली, मिस टाइम, बराचसा कॉल आणि चांगली कॅच, फलंदाज बाद. डीजे ऑपरेटर. सध्याचा स्कोर 53. शेवटचा एक बॉल. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी श्लोक आणि क्रितिश दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवटचा कॉल आहे, प्लीज टॉस साठी रिपोर्ट करा. आपण आज जितक्या जास्त मॅच होतील आपण तितक्या कव्हर करणार आहोत. सूचना आहे तुम्हाला, प्लीज रिपोर्ट करा. समोरच्या दिशेने लॉगॉनला उमेश आहेत. ओ कॅच ड्रॉप. अटेम्प्ट चांगलं केलं होतं त्यांनी, कॅच ड्रॉप झाली आहे. थ्रो आता येतोय, 2 धावा त्यामध्ये आणि यावेळेला आता चान्स. हो हो मागून येत आहे बॅकअप. तोपर्यंत किती धावा आहेत? 4 धावा. म्हणजे चौकार गेला नाही, कॅच सोडली असती तर कदाचित 4 धावा गेल्या असत्या. तो 4 सोबत स्कोर पोहोचलाय 57 वरती आणि 58 धावांचं टार्गेट आहे. हंसिक 11 ने उभारलेल्या त्या 57 आणि ऋणा 11ला बनवायच्यात 58 धावा. टॉस साठी या. बसेल आता, लवकर या. पिंटू दादा पाटील सिनियर प्लेयर यांच्या शुभेच्छा आपण टॉस करूयात. मॅच बिटवीन क्रितिश अँड श्लोक 11. म्हणजे एका बाजूला विकी माने तर दुसऱ्या बाजूला ओंकार पाटील. विकीचा कॉल आहे, हेड इज द कॉल अँड इट इज टेल. सो टॉस श्लोकच्या कॅप्टन ओंकारने जिंकला आणि डिसिजन जरूर त्यांचा पेंडिंग आहे. दोन्ही टीम्स आपण तयार राहा फक्त, कारण ही मॅच झाल्याबरोबर तुम्हाला उतरायचं मैदानाच्या आत. सो या मॅच मध्ये आपण पाहतोय 58 धावांचं टार्गेट आहे.
सुस्वागतम पुन्हा एकदा नारायण प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे सर्व नारायणकरांसोबत मॅचच्या दिशेने रूल ऑफ 11चा डाव बनवायचा 58 धावा. भरत पाटील आणि कुणाल पाटील ओपनिंग पेअर मैदानाचा आत आहे तर दुसऱ्या बाजूने तकदीरने या मॅच मध्ये मात्र तिसऱ्या ओव्हर मध्ये नाही तर पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजीसाठी आला. त्याला माहिती आहे भरतची विकेट किती इम्पॉर्टंट आहे. टार्गेट 58 पहिला बॉल. पहिला बॉल एज घेऊन चालला शॉर्ट स्क्वेअर लेग कडे. फील्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंगल सोबत आपण पाहतोय खातं उघडतंय ऋण 11 या संघाचं. ऋण 11 नारायण या नावाने देखील बऱ्याच वेळेला आपल्याला नारायण संघ पाहायला मिळतो. त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ नारायण बऱ्याच वेळेला कैलासदादा पाटील आणि निलेशदादा पाटील यांच्याद्वारे या संघाला पुरस्कृत करण्यात येते आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितले दोन्ही पुरस्कर्त्यांची फार चांगली साथ राहिली. गावदेवी क्रिकेट संघ नारायण लॉफ्टमचा बाहेरचा बॉल होता आणि चांगला बॉल. अंपायरचा सिग्नल नाही त्यांनी सांगितलं बॉल कुठे पिच झालेला आहे. भरत पाटील थोडेसे जरूर आर्ग्यू करतात आणि त्यांनी देखील बघितलंय की बॉल एक्झॅक्ट कुठे पडलेला. आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1. 58 धावांचं लक्ष्य आहे. कुणाला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला तकदीर. नारायण गावेंकडून ओव्हर द विकेटने आता फुल लेंथ आहे. कवसला चालला बॉल. फिल्डर पडलाय. बॉल निघालाय. बॅकअप येत आहे. उचलून थ्रो केला जाईल. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात. थ्रो चांगला होता आणि या 2 धावांसोबत स्कोर आपण पाहतोय 3 वरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना ऋण 11. तकदीर काही चेंजेस आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात सध्या तरी. फुल टॉस जरी असला तरी कनेक्शन नव्हतं. मिड ऑफ कडे चालला बॉल. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय मात्र सेकंड साठी ती चान्स घेतली नाही. रनआउटची विकेट जाऊ शकते त्यामुळे बरं त्यांनी कुणाला नकार दिलाय आणि पॉवर प्ले मध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाही. तकदीरने चांगली बॉलिंग केली आहे. 58 ला डिफेंड करतायत. अनसिक 11 पहिली मॅच गमावली आहे. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाला लीग स्टेजला खेळायच्या 4 मॅचेस आणि IPL 5 मॅचेस खेळायचे आहेत आणि त्यासोबत IPL सारखं आपल्याला नॉकआउटला पाहणार आहोत. फर्स्ट एलिमिनेटर, फर्स्ट क्वालिफायर, देन सेकंड क्वालिफायर. ओहो थ्रो फार घाईने केला त्यामुळे जागेवरतीच बॉल त्याने आपटलाय आणि या सिंगल सोबत सध्याचा स्कोर जर आपण चेक केला तर धावा फलकावरती फक्त 5 शेवटचा एक बॉल बाकी आहे. एकही मोठा फटकाला नाही. भरत पाटील हीच स्वतःशी चर्चा करतायत काय चूक घडली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला चांगला स्टार्ट पाहिजे होता तो झाला नाही. तकदीरने मात्र जबरदस्त बॉलिंग केली. शेवटचा एक बॉल. चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर आत लॉंग ऑफ बाहेर आणि डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन. फुल लेन टाकला. मिस टाइम जरूर बॉल मात्र आपण बघितलं तर तो मिड ऑफला रनआउटला चान्स आहे. भरत पाटील डायरेक्ट हिटला मात्र विकेट होतीच. बचावला. पहिल्या वरचा खेळ संपला. 7 धावा. बॉल बाकी 18 आणि गरज आहे 51 धावांची. ऋण 11 ला 18 बॉल 51 धावांची गरज. कम ऑन डीजे.
अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय 18 बॉल आणि 51 धावांची गरज आहे भरत पाटील मैदानाचा आत आहे. त्यामुळे या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. ऋणव 11ने अजून स्टार्ट केलं नाही. तकदीरने मात्र जबरदस्त बॉलिंग केली आहे, पण त्याचा एक षटकाचा स्पेल संपलेला आहे. आणि नवीन बॉलर सध्या आयुष पाटील, आणखी एक यंग टॅलेंटेड बॉलर आहे. मात्र भरत पाटील सारखा मुरलेला खेळाडू जो आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. भरतलाही माहिती आहे इथे जर धाव आल्याने मॅच फार लांब जाईल, त्यामुळे इथे आता तो आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल ती मात्र शंका नाही. 18 बॉल 51. पहिलाच बॉल पिक केला, मिड विकेट, कॅची ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. या आपण पाहतोय सध्या चौकारासोबत धावा फलकावरती 11 धावा बनलेल्या आहेत. फटका फसला होता, बट तिथे कॅप होती आणि कॅप मधून बरतच्या बॅट मधून चौकार आला. ऑप्शनचा बाहेर मागे चूक झाली आहे विकेट किपर कडून. थर्ड मॅनला वेळ लागला. व्हाईटचा सिग्नल, 1 धाव. अवांतर इथे 2 मिळतात आणि 2 सोबत स्कोर सध्या जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावरती. अठ्ठावन्न धावांचा पाठलाग करतात. भरतने देखील काही चर्चा केली. आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो कुणाल सोबत. कुणालला सध्या एक गोष्ट करायची, जर मोठे फटके येत नसतील तर तुला भरत पाटीलला स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल. आणि जर या गोष्टी जमला नाही तर ऑपोनंट टीम जी तकदीरची टीम आहे ती मात्र तुमच्या टीमवरती हावी होऊ शकते. मिस टाइम आहे जरूर. आपण पाहतोय मिड ऑनला कोणताही फील्डर नाही. मिड ऑफचा पोहोचलाय का, थोडासा लांब राहिला आणि धावा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 3. आता थ्रो केला तो स्ट्रायकिंग एंडला आणि विकेट जात असताना आपण पाहतोय ती कुणालची. पहिला धक्का. विकेट घेतली नाही. धावा फक्त येतील 2 आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 15 धावा. सध्याचा स्कोर 15. या मॅच मध्ये 58चा चेस आहे. कुणालची विकेट घेतली नाही, त्यामुळे आता भरत पाटीलला या सर्व गोष्टी निदर्शनात आणून स्ट्रायकिंग एंडला राहावं लागेल तरच धावा बनणार आहेत. हो, प्रयत्न स्विच हिटचा होता. या वेळेला मात्र विकेट ती देखील मिळाली नाही. एकदा मिळतीये सिंगल सोबत. आपल्याला स्कोरचा विचार केला तर 16 धावा सध्या आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळतात. तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे ओव्हर मधला. ओव्हरऑल आपण जर बघितलं तर 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 15 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या ऋणव 11ला. 15 बॉल 42 धावा. इंटरेस्टिंग आहे. 3 बॉल आहेत. गोलंदाज तयार होतोय आयुष. ऋणव 11ने पहिला सामना जिंकलाय तर पहिल्या विजयासाठीचा संघर्ष आपण पाहतोय तो हंसिका 11चा. त्यासाठीचा संघर्ष गोलंदाज देखील करतात. वेळ जास्त घेता तुम्ही, लक्षात घ्या दोन्ही संघ प्लीज. या वेळेला जास्त बाहेर टाकला अंपायरचा सिग्नल व्हाईट आणि व्हाईट सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 17 धावा. बॉल अजूनही बाकी आहेत 15 तर गरज आहे या मॅच मध्ये अजून 41 धावांची बॅटिंग करणाऱ्या ऋणव 11ला.
15 बॉल 41. ओहो, ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. यॉर्कर जबरदस्त पाहायला मिळाला आणि भरत पाटीलला उत्तर देत असताना मात्र बॉल निघून गेला. डॉट बॉल. सुपर. हे जर बॉल येत राहिले तरी मॅच ऋणविलंब असून लांब जाणार आहे. चांगला बॉल आयुषचा. 14 बॉल 41 बनवायचा त्या मॅच मध्ये. कोला टाकलाय. यावेळेला मिडॉनला चेस करून बॉल मागे. डबलचा कॉल दिलाय. थ्रो येतोय. तोपर्यंत जर आपण बघितलं तर धावा पूर्ण होत असताना 2 धावांनी स्कोर पुढे. 19 बॉल बाकी. 13 धावा पाहिजेत. 13 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे कारण भरत मैदानाच्या आत आहे. पण मी गोलंदाज आयुषचं कौतुक करेन कारण त्याला माहित होतं त्याच्या अगेन्स्ट अटॅक होणाऱ्या पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर त्याने केलं कमबॅक. ऑन साइडला उडवला. मिस टाइम आणि फलंदाज भरत आउट. 12 बॉल मध्ये आता बनवायचा त्या ऋणविलंब. सो बराचशी विकेट महत्वपूर्ण होती. आयुषने जाता जाता त्याची विकेट काढून दिली म्हणजे पुढच्या 2 बॉलर्सवरचं ते बर्डन थोडंसं का होईना रिलीज झालेलं. 6 बॉल आणि बारा बॉल आणि 39 धावांची गरज आहे. नवीन बॉलर अनुराग 12 बॉल 39 धावांची गरज आहे. मॅच मध्ये 19 धावा बनलेल्या आहेत. आघाडीचा फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळतो. स्टॅकिंग एंडला सध्या तो कुणाल आणि कुणाल सोबत आता प्रेमनाथचं देखील आगमन झालंय. आणि अशाला मी म्हणेन प्रेमनाथला स्ट्राईक पाहिजे. प्रेमनाथला किती वेळ हंसिक 11 ऑफ स्ट्राईक ठेवते हे देखील महत्वपूर्ण असणार आहे. पहिला बॉल अनुराग फुल टॉस टाकला. ऑन साइडला वळवला बॉल. चला काऊ फेस मध्ये पहिली धाव तर पूर्ण झाले. ओ मिसफील्ड. त्याचं कारण की बॉल आउटफील्ड मध्ये थोडासा उसळला आणि पाहता पाहता 2 धावा अंपायरचा सिग्नल नाही. यस 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावांसोबत स्कोर आपण जर बघितलं तर सध्या धावा फलकावरती आपण पाहतोय 21. यस अंपायर
बाद आहे, कारण हवेत होती बॅट आणि पाय देखील त्याचा पोहोचला नव्हता पॉपिंग क्रीज मध्ये. विकेट येत असताना आपण पाहतोय बॅटरची. सो आता बॉल बाकी आहेत. या बॉलवरती एकच धाव, अंपायर राईट. म्हणजे धावा झालेल्या 20, पाहिजेत अजून 38. बॉल बाकी आहेत 11. कमॉन डीजे, 11 बॉल आणि 38 धावांची गरज. पवन पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आत आलेत. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईड. धावा सध्या आपण पाहतोय 21. 10 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. मॅच बनवू शकते. भरत जेव्हा होता तेव्हा मोठे फटके आले नाही. प्रेम आलाय पण प्रेमला स्ट्राईक मिळाली नाही, ही देखील महत्वपूर्ण बाब आहे. 10 बॉल 37 ची गरज आहे. पवन स्ट्रायकिंग एंडला. अनुराग शॉर्ट बॉल एज आणि फलंदाज बाद. दहा बॉल आणि 37 धावांची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये मॅच बनवू शकते. येणाऱ्या नवीन फलंदाजाला काय करायचंय, जर तुझ्या बॅट मधून मोठा फटका येत नाही तर समोर प्रेम आहे, त्याला इन्व्हाइट करावं लागेल तुम्हाला. जर प्रेमला स्ट्राईक मिळाली तर कदाचित ती मॅच बदलू शकते. त्याच्याकडे क्षमता आहे. येणारा प्रत्येक बॅटर हाच विचार करत असतो की माझ्या बॅट मधून येतील, पण अपोनंट जर बॅटर चांगला असेल तर त्याला स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला आणावं लागेल. नवीन बॅटर उमेश मैदानाच्या आत आलेत. अनुरागचा पुढचा बॉल. 10 बॉल 38 धावांची गरज आहे. बॅट तर हवेत फिरली पण ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल जबरदस्त पडलाय आणि तिकडूनच बाहेर राहून तो विकेट किपर कडे गेलाय. हे जे डॉट बॉल आहे ते टोचणार आहेत आणि ऋण 11 पासून ही मॅच लांब जाणार आहेत. बॉल आता बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये पाहिजे 38. फुल टॉस आहे. ड्राइव्ह केला, चाललाय मागे. एका धावेने स्कोर पुढे चाललाय. बॉल आता उरले ते 8 आणि 8 बॉल मध्ये धावा पाहिजेत आता त्या 37. 36 पाहिजेत. 22 झालेले. थोडी मिस्टेक आहे स्क्रीन वरती, ते आम्ही सॉल्व करतो लगेचच. 36 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 36 ची गरज. प्रेम हजारी स्ट्रायकिंग एंडला. प्रेम कडून त्या अपेक्षा आहेत. स्ट्राईक प्रथमता मिळाली आहे. बॅकफुटला कट केलाय. चांगला फटका. पॉइंटच्या वरतून बॉल चालला मागे वेगाने. सीमा रेषेच्या आतच त्या ठिकाणी थांबलाय तो. उचलून थ्रो केला जाईल. ट्रिपलचा कॉल आहे. 3 धावा आणि आता 34चा प्रयत्न कदाचित सक्सेस होईल का? येस. 4 धावा देखील. 5वीचा प्रयत्न होतोय. 5 धावा. पाहता पाहता प्रेम किती वेगाने धावतोय पहा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 धावा मिळतात. धावा संख्या पोहोचली ती 26 वरती. आता पाहिजेत, माफ करा, 27 वरती 5 धावा आलेल्या आहेत आणि आता पाहिजेत त्या 7 बॉल 31. 5 धावा आलेल्या आहेत. एक फटका येतोय मोठा. प्रेम लास्ट ओव्हर मध्ये चान्स घेईल, पण आता यायला पाहिजे उमेश पाटीलच्या बॅट मधून जो स्ट्रायकिंग एंडला आहे. अनुराग चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. अनुरागने शेवटचा बॉल टाकतोय. 7 बॉल 31 ची गरज.
फुल लेंथ होता, मात्र इथे थेट बॉल आपण पाहतोय निघून गेलाय तो विकेट किपर कडे. आणि आता शेवटचे 6 बॉल असतील आणि गरज आहे ती 31 धावांची. 6 बॉल 31 ची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या ऋणव 11 ला. कम ऑन डीजे. हर्षल पाटील लास्ट ओव्हर मध्ये आलाय. 6 बॉल 31 ची मॅच आहे. प्रेम कडे स्ट्राईक आहे. मजा मॅच मध्ये आणू शकतो प्रेम जर त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. पहिला बॉल घेऊन हर्षल प्रेम साठी लांबून खेळला. एक्स्ट्रा कव्हर कडे फिल्डर आहे डीप मध्ये. पहिल्या बाउन्स वरती कव्हर केलं त्यांनी. थ्रो करतात. 2 धावा सहजरित्या पाहायला मिळतात. 2 धावांनी मॅच पुढे चालले. 29 धावा आता झालेल्या आहेत आणि गरज आहे ती 29 ची. 5 बॉल 29 ची गरज आहे. ऑन साइडला खेचून मारला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तीनच आहेत भरत दादा. एक डबल 2 षटकार. 3 बॉल आणि 17 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच बनली आहे. प्रेमला जर अगोदर स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित आणि जीव ओतला असता या मॅच मध्ये ऋणव 11चा. प्रेक्षकांच्या नजरा मॅच कडे. लागोपाठ 2 आलेत प्रेम कडून. हर्षल तिसरा आलाय. तिसराही आलाय. कॅच ड्रॉप झाली या क्षणाला. फिल्डरने मात्र तो बॉल अडवायला पाहिजे होता. मात्र आता मॅच कायम आहे. 2 बॉल मध्ये पाहिजेत 11 धावा. वा प्रेम वा. या मॅचला पूर्णपणे जिवंत करणारी बॅटिंग. जो सामना पूर्णपणे होता अनसेक 11चा त्या मॅच मध्ये ऋणव 11ला आणलंय. 1 साइडेड. 47 धावा सध्या धावफलकावरती. 2 बॉल 11. शेवटचा षटकार खोदून हेलिकॉप्टर थेट लॉंग ऑनचा बाहेर. 2 बॉल 11. 2 बॉल 2 षटकार आले ते 2000 मिळतील. निलेश दादा पाटील ज्या संघाचे पुरस्कर्ते त्यांच्याकडून. 3 आले 2 आले तर मॅच असेल ऋणव 11ची. हर्षल थोडासा दडपण असेल त्याच्यावरती. प्रेम दुसऱ्या बाजूने. 2 बॉल 11. हर्षल पुन्हा. लॉंग धावा यात्रेसाठी. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. 5 बॉल 5 षटकार मारायचे होते आणि पठ्ठ्याने सध्या 4 मारलेत. 1 बाकी आहे. 1 आला तर मॅच ऋणव 11ची.
तकदीर मात्र नाराज आहे, कारण हर्षलच्या अगेन्स्ट आलेले 4 षटकार या मॅच मध्ये आणतात ऋणव 11ला. ऋणव 11 साठी वारंवार रॉकेट उडवलेत प्रेम हजारीने. शेवटचा एक कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. दॅट्स वाय एक षटकार पाहिजे. पॅव्हलियन वरती सध्या तरी पॅव्हलियन मधून त्याच्यावरती आत्मविश्वास आहे. हर्षलला मागचे 5 बॉल विसरायचे, एक बॉल चांगला टाकायचा. व्हॉट अ मॅच. म्हणजे एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल 5 हर्षल अगेन्स्ट प्रेम. हवे जरूर आहे बॉल आणि यावेळेला मात्र तो चाललाय सीमारेषा दिशेने की आत थांबलेला, पण हा सामना जिंकला. प्रेमने 4 मारले, 5वा षटकार मारता आला नाही. सामना गमावलाय तो ऋणव 11ने. आणि अर्थातच इथे आपण पाहतोय मॅच जिंकली हंसिका 11ने. आपला हार्दिक अभिनंदन. काली ग्रिप वाली कुठली होती?